त्यांची या माध्यमाकडनं अपेक्षाच वेगळी. त्यांना नावाच्या मागे आरजे लागलं की ते स्वतःला शाहरुख खानच्या 2 बोट खाली समजायला लागतं. मी माणूस आहे, माझ्या आयुष्यात अनेक गोष्टी घडत असतात, चांगल्या वाईट. मग जेव्हा वाईट गोष्टी घडतात, मी एका सर्टन मूडमध्ये असतो, तर मला ते रेडिओवरती नाही सांगता येत. चूक माध्यमांची कधीच नसते, ती हाताळणाऱ्या मॅनेजमेंटची, त्या लिडरशिपची असते. की तुमचे इंस्टाग्रामचे फॉलोअर्स किती आहेत, तुमचं युट्यूब चॅनलला किती फॉलोअर, यावरून तुम्ही किती चांगले आर्टिस्ट आहात हे जर का ठरवलं चाललंय, हे फार भयावह आहे. अरे यार, रेडिओच नाहीये, म्हणजे तुम्ही तिथून मारताय रे आम्हाला. आवडता पदार्थ पेय सांगितलं तर चालेल? ते तर माहितीच आहे, चहा. रेडिओ मिर्ची की माय FM? अरे बापरे, हे म्हणजे तुम्ही मला संकटात टाकताय. मला धरतील लोक. कोई किताब या फिर कोई वीडियो भी तो किसी और का हुआ ना, वो तुम्हारा नहीं है. पहले के जमाने में कहानियों का एक जरिया हुआ करता था, लेकिन उतना भी नहीं. तो सवाल तो फिर वही रहा कि क्या होता है तजुर्बा. नमस्कार रसिक प्रेक्षक हो, गप्पा गोष्टी कविताच्या आजच्या भागात मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या भागात आपण गप्पा मारणार आहोत छत्रपती संभाजीनगरच्या बडे नवाबशी, अर्थात आरजे श्रेयसची. आपल्या शहराचा आवाज बिग FM लागलं की सगळेच ज्याचा आवाज ऐकायला आतुर असतात. सगळी तरुण पिढी ज्याच्या आवाजाची फॅन आहे, असा आरजे श्रेयस. हॅलो. हॅलो दादा, तुझं मनापासून आज स्वागत करते मी गप्पा गोष्टी कवितामध्ये. तर सगळ्यात पहिला प्रश्न ज्याच्याकडे आपण वळूयात, सो इंजिनियर श्रेयस ते आरजे श्रेयस, हा प्रवास कसा होता? प्रश्न खूप छान आहे आणि मला दरवेळेस याचं उत्तर द्यायला खूप आवडतं. याचं कारण की हा प्रवास एका शब्दात सांगायचं झालं तर खडतर असं म्हणता येईल. कारण काय झालं, इंजिनिअरिंग केल्यानंतर सगळ्या जसं आईवडिलांच्या अपेक्षा असतात की ह्यांनी चांगली नोकरी करावी, कुठेतरी चिकटावं थोडक्यात आणि आयुष्य सेटल करावं. मलाही तसं खूप वाटायचं आणि मग मी पुण्याला गेलो. आईवडिलांच्या अपेक्षेप्रमाणे मी इंजिनियर होऊन मग चांगल्या कंपनीत लागलो सुद्धा. पण 5 वर्ष तिथे वेगवेगळ्या पदांवरती काम केल्यानंतर मला हे जाणवलं की मला त्याच्यात मजा येत नाही, पहिली गोष्ट. आणि मग मला हे कळलं की इट्स बेटर टू बी अ गुड आर्टिस्ट दॅन अ बॅड इंजिनियर. मग मी ठरवलं की आता ह्यातनं बाहेर पडूयात. आरजे व्हायचं असं कधी काही ठरलं नव्हतं, पण हे नक्की ठरलं होतं की आता मला IT काम नाही जमत आहे किंवा आता मला नाही करायचं. हां, त्याला हे एक अँगल नक्की इथे सांगावं असं वाटतो, कारण का हे अनेक लोक बघणार आहेत. उगाचच मला एक चुकीचा मेसेज द्यायचा नाही आहे. 3 इडियट्समध्ये जसं त्या फरहाननी केलं होतं तसं काही नाही की मी अर्ध सोडून वगैरे आलो. कोणीही करू नका तसं, कारण काय ते खूप रिस्की असतं. आणि खूप सुंदर वाक्य एका खूप चांगल्या व्यक्तीने पण सांगितले, त्याचं नाव आहे झाकीर खान, ज्याला सगळे यूथ फॉलो करतं. त्यांनी पण खूप छान वाक्य सांगितलं की आपने माँ बाप अपने को गरीब नहीं देखना चाहते. तो या दोन्ही गोष्टींचा समन्वय साधत मी टप्प्याटप्प्याने त्यातनं बाहेर पडलो. आणि मग असंच काही चांगले आपले स्नेही असतात, ते आपल्याला सुचवतात काहीतरी करू शकतोस तू. त्यांनी मला सांगितलं की तुझा आवाज छान आहे, तू हे करायला पाहिजेस. मग मी म्हटलं ठीक आहे, करून बघूयात मज्जा म्हणून. आणि मग सडनली एका मित्राकडनं मला तो मेसेज आला की एका रेडिओ स्टेशनला आरजेस हवे आहेत आणि तू कर ट्राय. मी केला आणि झालो. मग इथे येऊन छत्रपती संभाजीनगरलाच ती सुरुवात झाली पुण्यातनं. ओके. इफ आय एम अलाउड टू टेक नेम्स, मी तेव्हा रेडिओ मिर्ची पासून माझ्या करिअरची सुरुवात झाली. आणि मला इथे अभिमानाने सांगावं असं वाटलं, मी प्रचंड शिकलो माझ्या तिथल्या टेन्युअरमध्ये. विशेष म्हणजे मला तिथे गेल्यावर हे कळलं की रेडिओवरती माझं किती प्रेम आहे. सो ते म्हणायला खूप सोपं आहे की दिस इज माय फर्स्ट लव्ह वगैरे वगैरे, पण ते जगताना ते प्रेमासारखंच आहे की त्यात खूप त्रास होतो आपल्याला. हा सगळं करावं लागतं. पण रेडिओ मिर्चीने खूप शिकवलं. तिथून बाहेर पडलो, व्हॉइस ओव्हर्स वगैरे करायला लागलो. आणि मग 2016 साली मी संभाजीनगरला आलो. आणि मग इथे एका रेडिओ स्टेशनमध्ये होतो आणि आता गेली 7 वर्ष मी बिग FM बरोबर आहे. ओके. सो आता तू म्हणालास की आवाज खूप छान होता, तर ही देवाची देणगी की यावर तू काही काम केलंस? म्हणजे तुझा आवाज तू कसा बनवला? अच्छा, हां, दॅट्स अ नाईस क्वेश्चन. देवाची देणगी आहे, नक्कीच आहे. त्याच्यात मी म्हणेन 100% की माझ्या वडिलांचा वाटा अधिक आहे, कारण त्यांचा आवाज जास्ती छान आहे माझ्या मते. आणि मग नंतर जेव्हा मला कळलं की काम करायला
पाहिजे ह्याच्यावरती, मग मी जेन्युनली त्याच्यावरती एक्सरसाइज सुरू केल्या. मग ते भ्रामरी प्राणायाम असो किंवा ठरवून काही गोष्टी ज्या आवडतात त्या टाळणं असो, जसं की आईस्क्रीम म्हणा किंवा आंबट चिंबट नाही खाता येत. त्याच्याने सर्दी होते म्हणून त्याचा आवाजावरती काहीही परिणाम होत नाही. आणि काही गैरसमज मला इथे दूर करायचे आहेत पुन्हा एकदा, ज्यांना या क्षेत्रात काम करायचं असतं आणि मग ते म्हणतात की काही व्यसनांमुळे सुद्धा आवाज बॅरिटोन होतो, हेवी होतो. तर हे धाधांत खोटं आहे, ही काढलेली पळवाट आहे त्या व्यसन करणाऱ्यांची. त्यामुळे असं काहीही नाहीये. प्लीज ही गोष्ट लक्षात घ्या की ज्यांचा आवाज, आणि पहिली गोष्ट प्रत्येकाचा आवाज छानच असतो, बरोबर, प्रत्येकाचा आवाज छान असतो. त्याचा तुम्ही कुठे आणि कसा वापर करतात त्यावर त्याचं ते ठरतं. हा, म्हणजे लता मंगेशकरजींचा आवाज सुमधूर होता म्हणून त्या गायिका झाल्या. माझा आवाज सुमधूर नसला तर एक सर्टन धाटणीचा आहे म्हणून मी रेडिओत काम करतोय किंवा मी व्हॉइस करतोय. तुझा आवाज एवढा छान आहे, तू निवेदिका चांगली आहेस, तसंच येते. तसा प्रत्येकाचा आवाज चांगला असतो. ओके. सो आता आवाज तर तू बनवलास, पण आता आपण जे रेडिओवर तू लिंक्स वगैरे टाकतोस, सो हे याचं प्रिपरेशन तू कसं करतोस, त्याच्यासाठीची तयारी काय असते? रेडिओत काम करणं प्रत्येकाचं स्वप्न. मी अनेक असे मुलांना भेटतो, मुलींना भेटतो, त्यांना रेडिओत जायचंय, RJ बनायचंय. मी सांगतो वाचनाला पर्यायच नाहीये, कारण शब्दसंपदा ही सर्वाधिक महत्वाची. रेडिओचा एक चांगला फायदा आहे की तिथे दिसत नाही, है ना. मग आपला आवाजच आपली संपत्ती असते. मग त्यामुळे काय होतं की तुम्ही कसे आहात हे तुमच्या शब्दांमधून समजतं. आणि तुम्ही कोणते शब्द वापरताय यासाठी तुम्हाला ते वाचन चांगलं पाहिजे, तुमची त्यावर मेहनत पाहिजे. आणि मग तुम्ही ते वाचलेलं नसेल तर मग तुमची पकड निसटती आहे किंवा तुम्ही ते ओढून ताणून करताय हे जाणवतं. माझंही होतं बरेचदा. नाही म्हणजे ज्या विषयात आपल्याला गती नाही त्याविषयी बोलताना त्रास होणारच. मग अशा वेळी जेव्हा मला एखाद्या विषयावरती बोलायचं आहे तर माझा ऑन एअर पर्सोना जो आहे, मी खूप अभिमानाने आणि खूप मेहनतीने तो कमवलेला आहे की मी खूप सार्कास्टिक बोलतो, ज्याला मराठीत उपरोधानी बोलणं असं म्हणतात. कारण मला त्याच्यात मजा येते आणि मला असं खूप जेन्युइनली वाटतं. आणि ही गोष्ट मी पुण्यातनं शिकलो, थँक्स पुणे फॉर दॅट. आणि त्याच्याने काय होतं ना की त्याला डबल बुद्धी लागते. एखाद्याला कोपर खळी मारायला त्याच्यापेक्षा थोडंसं एक वरचा विचार करावा लागतो. मग तसंच आहे. जसं अगदी उदाहरण द्यायचं ठरलं तर मी आपल्याकडे काही वर्षांपूर्वी आपल्या संभाजीनगरमध्ये असं ठरलं होतं की रणगाडे बसवायचे रस्त्यामध्ये. एक शोभेची ती काय एंट्रीला, जसं आपल्या शहराच्या एंट्रीला तो आहे तसं अजून काही ठिकाणी बसवायची अशी इच्छा होती. तर मग आता ही एक बातमी आहे, बरोबर आहे. तर तुम्ही ही बातमी न्यूज चॅनलवरती जेव्हा बघाल तर तो न्यूज अँकर तिथे जाईल, आता तुम्ही इथे बघू शकता वगैरे वगैरे, तो सुरू करेल त्याच्या त्या पद्धतीने. न्यूजपेपरवाले तिथले 4 फोटोज टाकतील की इथे ते होणार आहे उदाहरणार्थ. आणखीन काही माध्यम आहेत ते जाऊन तिथे काहीतरी करतील. मग रेडिओवरती मी हे कसं सांगणार? आणि त्यातही 4-5 रेडिओ स्टेशन्स आहेत, सगळे RJ माझे मित्र आहेत, ते चांगलेच बोलतात, माझ्यापेक्षा चांगलं बोलतात. मग मी कसा वेगळा ठरेन? तर मी काय म्हटलं, मी पण ही बातमी सांगितली की असं असं आपल्या शहरामध्ये 4 ठिकाणी असे रणगाडे बसवणार आहेत. पण मग आता माझा प्रश्न असा आहे की आकाशवाणीच्या चौकामध्ये जेव्हा ट्रॅफिक जाम होतो तेव्हा रणगाड्यांचं ट्रॅफिक सोडवणार कसं? वा, है ना. तर मग अशा अर्थाने मी ते सांगितलं की ट्रॅफिक जाम होतो. किंवा मी असं एकदा म्हणालो होतो की आपलं शहर छत्रपती संभाजीनगर हे ऐतिहासिक शहर म्हणून प्रसिद्ध आहे, पण आता त्याची एक वेगळी ओळख आहे की हे असं एकमेव शहर असेल की जिथे उड्डाण पुलावरती स्पीड ब्रेकर आहे. आणि एवढं बोलून मी सोडून दिलं. पण आता त्याचं डिझाईन चुकलंय किंवा त्याचा उपयोग नाही हे सगळेच बोलणार आहेत. पण लक्षात राहिलं, मला अनेकांचे फोन आले, अरे हो आम्ही हे नोटीस केलंय, अरे तिथे स्पीड ब्रेकर. म्हणजे उड्डाण पूल बांधला कशासाठी जातो? स्पीडनी जायला, लवकर जायला. तिथे स्पीड ब्रेकर बांधावा लागतो. ही किती दयनीय बाब आहे आपल्याकडे. सो अशा पद्धतीने मी ते जातो. आणि उगाच मी खरं सांगायचं तर माझं एक पद्धत थोडीशी वेगळी. आणि मी खरं सांगू का, RJ म्हणून जेव्हा मी रेडिओवरती बोलायला लागतो, आणि मला असं वाटतं प्रत्येक जबाबदार RJची जबाबदारी आहे की तुम्ही रेडिओवरती बोलता याचा अर्थ तुम्हाला काहीही बोलायची मुभा नाही आहे, ती जबाबदारी आहे. त्यामुळे मला प्रत्येक वेळी ती लिंक ज्याला आपण म्हणतो ती करायच्या आधी मला टेन्शन येतं, मी विचार करतो, है ना. कारण काय ना की आजकाल मी म्हणजे खूप सॅड रियालिटी आहे माझ्या क्षेत्रातली की नवीन टॅलेंट येत आहे, ते टॅलेंटेड नक्कीच आहेत, पण त्यांची या माध्यमाकडनं अपेक्षाच वेगळी आहे. त्यांना नावाच्या मागे RJ लागलं की ते स्वतःला शाहरुख खानच्या 2 बोट खाली समजायला लागतात. असं नाही आहे, हे समजतच नाही आहे मुलांना. आणि हे म्हणून मला इथे तुमच्या माध्यमातून सांगावं असं वाटतं की ज्यांना रेडिओत करिअर करायचं ना, प्लीज ही एक जबाबदारी आहे, है ना.
आणि त्यामुळे वाचन वाढवावं लागेल, जे मी आनंदाने करतो. मला तशीही वाचनाची आवड आहे. मी थोडंसं ऑब्झर्वंट पण आहे. जसं मी म्हटलं की कोपरखळी मारायचं असेल तर ते बरोबर हेरावं लागतं. मग तसं माझा स्वभाव असल्यामुळे मला ते करायला मजा येते आणि समहाऊ मग मी तसाच डेव्हलप होत गेलो. माझ्या लिंक्सही तशाच असतात. आणि जेव्हा एंटरटेनमेंट असतं किंवा असं काही क्षेत्र असतं की जिथे मला जसं म्हणलं की ज्या क्षेत्रात मला गती नाही, उदाहरणार्थ स्टॉक मार्केट, मला त्यात फारसं काही कळत नाही, फायनान्समधलं मला फारसं काही कळत नाही, अशा वेळी मी सिम्पली काय म्हणतात त्याला एक्सपर्ट्सचा आधार घेतो आणि मी त्यांना त्यांचं नाव घेऊन सांगतो, किंवा तसं शक्य नसेल तर ही बातमी कुठे वाचली किंवा मी असं स्पष्ट सांगतो, हे मी वाचून सांगतोय, माझं ज्ञान नाही असं मी सांगतो. आता या सगळ्यात आरजे म्हणून तुला चॅलेंजिंग कुठली गोष्ट वाटते जी खूप चॅलेंजिंग आहे आणि ती तुला करणं? मी सांगतो यशस्वी की हा खूप महत्त्वाचा आणि चांगला प्रश्न आहे. मला आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी विचारलं. थँक्यू सो मच फॉर दॅट. कारण हे मला सांगायचं आहे तुमच्या माध्यमातून की चॅलेंजेस खूप आहेत की एक आपण दिसत नाही. हां, मी तुम्हाला उलटे चॅलेंजेस सांगतोय. लोक त्याला ॲडव्हान्टेज म्हणू शकतात, पण ते चॅलेंज आहे. रेडिओत दिसत नाही, पण याचा अर्थ ते ॲडव्हान्टेज नाही आहे, ते जास्ती चॅलेंजिंग आहे. कारण मी कसा रिप्रेझेंट होतोय हे मला कळायला साधनच नाही आहे, फक्त आवाज आहे. बरं, मी हे नेहमी सांगतो, मी जेव्हा मला अशी कधी संधी मिळते की रेडिओविषयी तुम्ही काही स्टुडंट्सना सांगाल का, तर तेव्हा मी हेच सांगतो की रेडिओ हे एकमेव माध्यम आहे वेअर यू आर ॲक्च्युली नेकेड इन फ्रंट ऑफ दॅट माईक. यू कॅनॉट फेक. जी माझी पर्सनॅलिटी नाही तसं जर का मी प्रेझेंट व्हायला गेलो, उगाच काहीतरी एक्साइटमेंटमध्ये येऊन किंवा आरजे असंच बोलतात म्हणून मला असंच बोलायचं, तर तो धादांत मूर्खपणा ठरतो. लोक एका मिनिटात पकडतात. आणि दुसरं, रेडिओला त्या माध्यमाला थोडीशी लिमिटेशन्स आहेत, बरोबर, की त्याचं TRP काढता येत नाही किंवा प्रत्येकजण म्हणतो की आम्हीच नंबर 1 आहोत. ह्याचं कारणच ते की त्याला टेक्निकली TRP काढता येत नाही. तर मग अशा वेळी मला ते वाटतं की मला लोकांपर्यंत पोहोचायचं, एखादा पर्टिक्युलर मुद्दा जर का मला मांडायचा आहे, तर मला सगळ्यात जास्त चॅलेंजिंग हे वाटतं की मी एकसुरी होऊ नये किंवा मी बायस्ड होऊ नये. मी एका पर्टिक्युलर व्यक्तीचा, एखाद्या पर्टिक्युलर पक्षाचा किंवा जे काय तुम्ही म्हणाल ज्या विषयावरून, त्याचा एकेरी मी त्याच्या दिशेने बोलतोय का असं होता कामा नये. मी दोन्ही बाजू मांडतो. मुळात आरजेचा कामच हे असतं की त्याला मत मांडायचंच नाहीये, त्याला मत जनरेट करायचं. मी लोकांसमोर एखादा मुद्दा मांडला, आता अगदी उदाहरणादाखल घेऊयात, सोपं, की विराट कोहली आवडतो का नाही हा प्रश्न झाला. मग त्याला कोणी हो म्हणेल, कोणी नाही म्हणेल. मला विराट कोहली आवडतो म्हणून बाकी सगळे प्लेयर वाईट आहेत असं नाही मी म्हणू शकत. म्हणायला नाही पाहिजे टेक्निकली, भले मला आवडतो किंवा नाही आवडता माझा पर्सनल मुद्दा. तसं असतं आणि त्यामुळे ते फार जपावं लागतं. किंवा कुठल्याही पर्टिक्युलर धर्मावर, जातीवर, पंथावरती आम्हाला टीका किंवा प्रेझिंग नाही करता येत. हे रेडिओची बेसिक शिकवण आहे. राजकीय मुद्दे मांडत असताना सुद्धा आम्ही कुठल्याही प्रकारे बायस्ड वाटू नये, कारण आपण प्रसारमाध्यम आहोत, आपलं कामच ते. हे खूप चॅलेंजिंग असतं. कारण कधी कधी कसं होतं की भावनेच्या भरात माणूस वाहून जातो. आणि तसं मी म्हणाला की जे रेडिओचं ॲडव्हान्टेज आहे ते तेवढंच चॅलेंज आहे की रेडिओ ते दिसत नाही. त्यामुळे कधी कधी कॅज्युअल व्हायला होतं. अरे काय फरक पडतो, कोण बघतंय मला किंवा कोण ऐकतंय मला. आणि ज्या क्षणी हा विचार माझ्या मनात आलेला आहे बरं का, मी हे मान्य करू, मलाही असं 1-2दा झालं की अरे कौन सुन रहा है यार. आणि त्या दिवशी तुम्हाला फोन येतो एखाद्या लिस्नरचा, अरे ते तुम्ही छान बोललात किंवा अरे हे चुकलं बरं का तुमचं. कारण रेडिओ लाईव्ह माध्यम आहे, एकमेव माध्यम, जिथे कान उपटायला लगेच आरजे हजर असतो समोर, तुमच्याकडे नंबर असतो, आम्ही एवढे सांगत असतो. मग ते खूप चॅलेंजिंग आहे. जसं नाटकाचं असतं ना की इमिडिएट रिस्पॉन्स असतो, तसंच असतं रेडिओचं. मग हे किती चॅलेंजिंग आहे. रोज ते नवीन एनर्जी घेऊन या. पर गेली 10-12 वर्ष या माध्यमात काम करतो. मी माणूस आहे, माझ्या आयुष्यात अनेक गोष्टी घडत असतात, चांगल्या वाईट. मग जेव्हा वाईट गोष्टी घडतात, मी एका सर्टन मूडमध्ये असतो, तर मला ते रेडिओवरती नाही सांगता येत, है ना. कारण मला कोणीतरी आनंदासाठी ऐकतंय, मग त्याचा आनंद मला त्याला द्यायचा आहे, हे माझी जबाबदारी आहे. मग मला ते उष्ण अवसान आणावं लागतं. असं होतं बघा कधी कधी. पण त्याच्यात पण मजा आहे, है ना. आणि मग माझंच काम मला माझी दुःख विसरायला लावतं. त्यातूनच आनंद मिळतो, मजा मिळते. क्या बात आहे. याला लागूनच असा प्रश्न की तू म्हणालास एकसुरी होतं, सो मग यावर तू कसं काम करतोस की ते एकसुरी होऊ नये एखादं तुझं बोलणं. म्हणजे रोज रेडिओ म्हणजे असं होऊ शकतं ना ऑडियन्सचं की काय बाबा रोज तेच ते किंवा टोन एकच आहे. सो याच्यावर तू कसं काम करतोस? याच्यामध्ये मला रेडिओचा ॲडव्हान्टेज घेता येतो. कसा की एकसुरी होणं ही एक प्रकारे आपण स्टाईल म्हणू शकतो. मग त्याला
बऱ्याचदा तो एक ती पळवाट आहे, हे पण मी मान्य करतो. कारण एका सर्टन पद्धतीने एक माणूस बोलत असतो, बरोबर. मग अशा वेळी ते एकसुरी होऊ नये म्हणून काय करावं लागतं की त्या रोजच्या मुद्द्यांचा किंवा तुम्ही एक जसं उदाहरणार्थ हे सगळ्या जगाला माहिती आहे की मी चहा किती पितो आणि मला चहा रोज आवडतो. तर मग मी अखंड चहा पिणारा माणूस आहे. गेली 7 वर्ष अशी एकही लिंक नाही ज्यात मी चहाचा उल्लेख केलेला नाही. किंवा माझ्या संध्याकाळचा पहिला जो रेडिओचा प्रवेश असतो त्याच्यात चहा येतोच, बरोबर. तो इतका अनिवार्य आहे माझ्यासाठी. पण आता ती माझी स्टाईल झाली आहे. मग लोक वाट बघतात की अरे हा चहा कसा आणतोय, हा कसा कलात्मकतेने तो चहा आणतोय त्याच्यामध्ये. मग ते चॅलेंज म्हणून स्वीकारता येतं. मग त्याच्यामध्ये स्क्रिप्टिंगचं आलं किंवा मग तुमची कलात्मकता त्याच्यामध्ये आली, तुमचं नैसर्गिक तुम्ही किती त्या गोष्टीला प्रेम करता, मग ते आपसुक तुम्हाला त्याच्यात घेऊन जातं. मग तसं ते आहे. क्या बात आहे. दादा, आपण चॅलेंजेसवर बोलत होतो. सो मला असं वाटतं की अजून एक मोठं चॅलेंज म्हणजे आता डिजिटल मीडिया आहे, सोशल मीडिया, त्यातून पॉडकास्ट वगैरे या गोष्टी खूप वाढलेल्या आहेत. तर याचा रेडिओवर काय परिणाम झाला? याचा रेडिओवरती परिणाम नक्कीच झाला आणि तो मला असं वाटतं की त्या माध्यमाच्या अस्तित्वावरतीच झाला असं मला जाणवतंय. कारण काय झालंय, सॅडली हे आता सगळ्या क्षेत्रात आलंय की तुमचे इंस्टाग्रामचे फॉलोअर्स किती आहेत, तुमचं युट्यूब चॅनलला किती फॉलोअर, यावरून तुम्ही किती चांगले आर्टिस्ट आहात हे जर का ठरवलं चाललंय, हे फार भयावह आहे. पहिली गोष्ट, मग ते ऍक्टर्स असोत किंवा आरजेज. आता दुसरी गोष्ट, मी रेडिओ या क्षेत्रात काम करतोय, तर रेडिओचे काही बलस्थान आहेत, काही प्रॉब्लेम्स आहेत, तर ते स्वीकारून आपण रेडिओमध्ये आलोय. वृत्तपत्रानंतर आलेला रेडिओ, रेडिओनंतर आलेला टीव्ही, त्यानंतर आलेला सोशल मीडिया. पण या सोशल मीडियाने सगळ्यांनाच आता ते ओव्हरकम केलेलं आहे. आणि ह्याच्यामुळे प्रॉब्लेम असा होतोय की ज्या लोकांना खरोखर रेडिओवरती प्रेम आहे, मला रेडिओत काम कर, माझं तर इथंपर्यंत म्हणणं की रेडिओतल्या व्यक्तीचा, त्या आरजेचा चेहरा दिसूच नाही, आणि त्याचा आवाजच त्याची आयडेंटिटी आहे ना. म्हणजे आता मी तुम्हाला सांगतो की आज ठीक आहे, आपण या सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना बघू शकतो, आरजेजना आता ते एक्सपोजर मिळाले असं या नावाखाली आम्हाला ते सगळं दामटलं जातं. पण माझं स्पष्ट मत आहे की आपल्या या रेडिओ क्षेत्रातले ज्यांना आपण अध्वर्यू म्हणू शकतो किंवा एक खूप मोठं नाव जे आपले जे आरजे होते, जे बिनाका गीतमाला वगैरे करायचे, त्यांना त्यांचा जर का फोटो मी इथे दाखवला तर ते ओळखता सुद्धा येणार नाही कोणाला. पण त्यांच्या आवाजाची ती आयडेंटिटी होती. मग हा प्रॉब्लेम झालाय की ह्या माध्यमांची चूक नाहीये, बरोबर आहे. चूक माध्यमांची कधीच नसते, ती हाताळणाऱ्या मॅनेजमेंटची, त्या लिडरशिपची असते. आणि ह्या रेडिओच्या लिडरशिपला हे कळायला हवं की एखाद्या आरजेचे फॉलोअर आहेत म्हणून तो चांगला आरजे आहे किंवा त्यालाच घ्या, मग अवघड आहे माध्यमांचं. आणि म्हणून हे माध्यम सॅडली असं म्हणावंसं वाटतं की हे खूप आता खालच्या दिशेला याचा प्रवास सुरू झालेला आहे, जे की खूप दुःखदायी आहे. आता आपण बघितलं भारत पाकिस्तान युद्ध वगैरे सगळं, सो एकंदर समाजातली शांतता राहिलेली नाहीये, जो पीस पाहिजे, सो तो एक आपल्याला दिसूनच येत नाही. तर ही कुठेतरी रेडिओची जबाबदारी आहे का, की असं तुला वाटतं का की सामाजिक जाणीव लोकांमध्ये एक हे करणं, वाढवणं, समाजातल्या लोकांची जाणीव जी आहे सामाजिक ती वाढवणं, ही रेडिओची जबाबदारी कुठेतरी आहे का? हो, 100% आहे. इनफॅक्ट ह्या कारणास्तवच ह्या माध्यमाचा जन्म झाला आहे असं मी म्हणतो. बरं, हे माध्यम किती पॉवरफुल आहे बघा, की आजच्या या एवढ्या सगळ्या रगाड्यामध्ये तसं बघायला गेलं तर रेडिओ अजूनही स्वतःचं स्थान टिकवून आहे. याची 2 महत्वाची कारणं मला वाटतात. एक, तो फुकट आहे. आणि जेव्हा आपल्याकडे अतिरेकी हल्ला झाला होता, सगळी माध्यमं बंद करण्यात आली होती, पण रेडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचता येत होतं आणि माहिती म्हणजे काय म्हणतात, प्रचार करता येत होता. तर ही बलस्थान आहे या रेडिओ या माध्यमाचं. त्यामुळे सामाजिक भान जपणं आणि ते वाढवणं, समाजाला ती बांधिलकी देणं, हे रेडिओचं आद्य कर्तव्य आहे असं मी म्हणेन. आणि हे कर्तव्य फक्त रेडिओ माध्यमाचं नाही, काम करणाऱ्या लोकांचं पण आहे. त्यामुळे आपण काय बोलतोय हे फार भान ठेवून बोलायला पाहिजे. जसं मी आधी पण म्हणालो की रेडिओला बोलत असताना ती जबाबदारी त्या आरजेची, आणि सामाजिक भान जपत ते वाढवत जाणं आणि त्याचा प्रचार करणं, ते लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत पोहोचवणं. कधी कधी कसं असतं ना की छोटीशी गोष्ट असते, माहिती असतं सगळ्यांना, पण ती कोणीतरी सांगितली की अरे हां असं होतं की माझं, अरे मला माहिती होतं पण मला कोणीतरी सांगितलं तर अधिक ते क्लिअर झालं. तेच काम आहे. सो रेडिओ हा एक कॅटलिस्ट म्हणून काम करतो समाजामध्ये. मग बरं, प्रत्येक वेळी त्याच्यावरती टीका करणारं माध्यम म्हणून बघावं का?
काही गरज नाही. चांगलंही बोलूच शकता तुम्ही, आणि चांगलंच बोललं गेलं पाहिजे का असं काही नाही. तुम्ही टीकाही करायला पाहिजे. तो हा समतोल साधून सामाजिक भान वाढवणं, जपणं, वृद्धिंगत करणं हे रेडिओचं आद्य कर्तव्य असं मला तरी वाटतं. क्या बात आहे. आणि यामध्ये आता कॉम्पिटिशन पण खूप आहे रेडिओत पण. आपण अनेक FM चॅनल्स आहेत, आकाशवाणी आहे, तर यात तुम्ही असं काय स्पेशल करता की जास्तीत जास्त लोकांनी ऐकावा रेडिओ यासाठी? रेडिओ मध्ये जसं आपण म्हणलो की एक आपला सरकारी आकाशवाणी रेडिओ आहे, जो सरकारी आहे, आणि ही प्रायव्हेट FMs आहेत. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात मूळ फरक हा आहे की एंटरटेनमेंटचा कोशंट खूप जास्ती आहे. समाजाभिमुख राहणं आणि लोकली काय चाललंय त्याच्यावरती जास्ती फोकस करून त्यांना तसा एंटरटेनमेंट फॅक्टर देणं, ह्यामुळे प्रायव्हेट FM खूप जास्ती बूममध्ये आली सुरुवातीच्या काळामध्ये. मग नवीन गाणी असोत किंवा आरजेची एक पर्टिक्युलर बोलण्याची स्टाईल असो, किंवा आरजे हा शब्द रूढ करण्यामागेच मला असं वाटतं प्रायव्हेट FMचा हात आहे. पूर्वी अनाउन्सर्स असायचे, म्हणजे आजही आहेत, अनाउन्सर्स म्हणतात त्यांना, पण आम्ही आरजेच झालो, बरोबर. तर मग अशा वेळी याच्यामध्ये खूप टफ कॉम्पिटिशन जेव्हा असते, मग तुम्ही वेगळं काय देता, हा जो प्रश्न आहे तुमचा. मला तेच सांगायचं की प्रत्येक रेडिओ स्टेशनचं ना एक बेसिक थीम लाईन असते तो सुरू करण्यामागे, आणि त्यांची गाणी, त्यांचे विचार हे तसे ट्रेन केलेले असतात. तसं प्रत्येक वेळी समाजाचा आरसा बनवूनही जमत नाही. कधी कधी काही गोष्टी सोडून द्यायला लागतात, काही गोष्टी तुमच्या पद्धतीने सांगायला लागतात. तर मग हे सगळं करत असताना मला जसं मी म्हणालो की मग तो जॉनर मी पकडला की मला या शहरामध्ये यायचंय, तर हे शहर थोडंसं लेडबॅक आहे. मुंबई पुण्यासारखी धावपळ आदळापट इथे नाही. एक ठराविक पद्धतीचे लोक इथे राहतात. मग अशा वेळी त्यांना उगाच मी काहीतरी सकाळी उठून ते खोटं नाचत बोलण्यात काही मजा नाही. शहर का शहर शांतपणे एक चहाचा कप घेऊन सुरुवात होत असेल तर तसंच बोला ना त्यांच्याशी. मग तेव्हा मग ते तुम्ही वेगळे ठरायला लागता. मग तुम्ही कशा पद्धतीने विचार मांडताय, तुमची भाषा काय आहे सगळ्यात महत्वाचं. हे एक मुद्दा इथे अजून एक चांगला आला या निमित्ताने की रेडिओवरती बोलत असताना आमच्यावर खूप टीका केली जाते की तर तुम्ही असं कसं बोलता, ही कुठली भाषा आहे किंवा ही कुठली मराठी भाषा. मुळात रेडिओवरती प्रमाण भाषा अशीच बोलली जावी असं काहीही नाहीये, पहिला मुद्दा. पण जी भाषा बोलताय ना ती योग्य बोलली जावी हा आग्रह नक्कीच असायला हवा. तुम्ही इंग्रजीत बोला, मराठी इंग्रजी मिक्स बोला, आता सगळ्यांची भाषा तशीच आहे. पण म्हणून तुम्ही काय वाटेल ते बोला, व्याकरणाचं म्हणजे पूर्ण वाटोळ करून बोला असं नाही होत ना. तर तोही एक मुद्दा आहे. त्यामुळे मी तेही सांभाळतो, म्हणून कदाचित मी वेगळा ठरत असेल असं मला तरी वाटतं. ओके. आणि आता आपण जर बघितलं की नवीन जे फोन येतात सध्या, तर मी बेसिकली माझ्या आईसाठी नवीन फोन घेतला तर त्यात रेडिओचं ऍपच नाहीये. सो यावर काय काम केलं पाहिजे आणि मग यातून रेडिओचं फ्युचर काय? कारण आता ऐकणारा ऑडियन्स, श्रोता वर्ग पण खूप कमी झालाय रेडिओचा. सो जास्तीत जास्त लोकांनी आता इथून पुढे रेडिओ ऐकावा आणि म्हणजे काहीतरी वेगळं व्हावं यासाठी काय केलं पाहिजे? किंवा मग आता फोन मध्ये पण परत एकदा जे इनबिल्ट ऍप असायचं ते परत सुरू व्हावं यासाठी काय केलं पाहिजे असं तुला वाटतं? आय थिंक आउटस्टँडिंग प्रश्न आहे हा, ब्रिलियंट प्रश्न. की ह्या हे दुःख मलाही झालं होतं की अरे यार रेडिओच नाही म्हणजे तुम्ही तिथून मारताय रे आम्हाला. हा एक्झॅक्टली. म्हणजे जेव्हा रोज सकाळी आई रेडिओ लावायची, जेव्हा जुना फोन होता त्या फोन मध्ये होतं, आणि जसा नवीन फोन घेतला ती सवयच तुटली. म्हणजे मी पण जरी मी झोपलेली असायचं तरी माझ्या कानांवर पडायचं की हा ओके कोणतरी बोलतंय आरजे आणि चालू आहे रेडिओ. पण आता हे शक्यच होत नाही. करेक्ट. रेडिओचं तेच ना, रेडिओ हे पॅसिव्ह मीडियम आहे जे तुमच्या बॅकग्राऊंड मध्ये चालू असताना तुम्ही तुमचं काम करू शकता, बरोबर. त्यामुळे आता असे मार्ग किती राहिले किंवा अशी कामं किती राहिली आहेत, पहिला मुद्दा तो आला. त्यामुळे रेडिओ तिथे कमी होत गेला. स्क्रीन टाइम वाढला आणि त्याला खूप गोंडस नाव दिलं की हे आमचं कामच आहे, किंवा आजच्या जमान्यात तुम्हाला राहायचं असेल तर हे तुम्हाला करावं लागतं, असं करून तुम्ही ते घोडं पुढं दामटता आहात. पण मग प्रॉब्लेम तोच आहे रेडिओ. आणि म्हणून मी म्हणलं की इट्स अ सॅड रियालिटी. आजच्या जगामध्ये रेडिओ थोडा कमी होत चाललेला आहे. त्याचा श्रोतावर्ग असेल पण आवर्जून रेडिओ लावणारे लोक कमी राहिलेले आहेत. रेडिओ सेट्सवरती रेडिओ कमी ऐकला जातो, ऍप तर नाहीच आहे. त्यामुळे हे खूप विदारक आहे. आणि खूप नामांकित फोन ब्रँड्सनी ही चूक केली पहिल्यांदा. त्यामुळे जाऊ द्या, मला त्याच्यावर बोलायला नको. पण शेवटी म्हणतेच ते खरं आहे की हे वाईट आहे आणि खूप त्रासदायक होय, क्लेशदायक आहे. पण मग मला असं वाटतं ना की
टेक्नॉलॉजीनी ह्याच्यामध्ये मदत केली. कारण काय असतं ना, त्याला तो जॅक, मग ते हेडफोन लावल्याशिवाय तो रेडिओ लागत नाही मोबाईलवर. हा जो एक लिमिटेशन आहे. आता हेडफोन्स आपण पहिलं वायरलेस झाले. मग मला असं वाटतं की टेक्नॉलॉजीने ह्याच्यावरती काम करायला पाहिजे. कारण रेडिओ महत्वाचा आहे. तो खूप कमी लोकांसाठी महत्वाचा असेल, पण तो आहे ना. तर मला असं वाटतं की दिस इज टेक्नॉलॉजिकल थिंग की जे त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्सने याच्यामध्ये काम करायला हवं. म्हणजे मी पण इंजिनियर आहे, पण जे आता खरंच त्याच्यात काम करतात त्यांनी हे करायला हवं असं मला तरी वाटतं. ओके, एक छोटासा खेळ घेऊयात, रॅपिड फायरचा. ओके, मी काही प्रश्न तुला विचारेल, त्याचे अगदी 1-2 सेकंदात उत्तर दे. बघतो, प्रयत्न करतो. सगळ्यात पहिला प्रश्न, आवडता लेखक? पु ल देशपांडे. अपेक्षितच होतं. आवडतं शहर, मुंबई, पुणे की छत्रपती संभाजीनगर? अरे बापरे, मी म्हणेन मुंबई. ओके. हां, कारण डिसिप्लिन आहे या एकाच कारणासाठी, आणि ट्रॅफिक खूप आहे पण मॅनेज्ड आहे. पुण्याचा नाद मी आता सोडलाय, आणि छत्रपती संभाजीनगरला खूप मोठं व्हायला स्कोप आहे अजून, पण प्रेम मुंबई. प्रेम मुंबई. आवडतं पुस्तक? अखंड खूप आहेत, पण ऑफकोर्स व्यक्ती आणि वल्ली. वा, क्या बात आहे. आवडता आरजे? आवडता आरजे, वा, मला खूप मनापासून आवडलं होतं काम एक आरजे फाहद म्हणून होता. ओके. जो रेडिओ सिटीवरती असायचा. त्याच्यामुळे कदाचित मी या क्षेत्रात आलो असेन, पण आता तो नाही आहे. त्याच्यानंतर आरजे अनु कपूरजी मला आवडतात. आत्ताचे जर का कोणी म्हणाल तर अनु कपूरजी मला नक्कीच आवडतात. क्या बात आहे. आवडता पदार्थ? पेय सांगितलं तर चालेल. नाही, ते तर माहितीच आहे. चहा. पदार्थ ओके. मला आवर्जून आवडतं, खरं सांगायचं तर वरण भातच जास्ती आवडतो. ते तर आहेच म्हणजे अगदीच. पण मग गोड की तिखट? तिखट जास्ती आवडतं. मग तांबडा पांढरा. बापरे. छान. मोदक की पुरणपोळी? म्हणजे उकडीचा मोदक की पुरणपोळी? मोदक. वा, क्या बात आहे. रेडिओ मिर्ची की माय FM? अरे बापरे, हे म्हणजे तुम्ही मला संकटात टाकताय. मला धरतील लोक. मी म्हणेन मिरची. कारण याचं कारण वेगळं आहे की त्यांनी खूप बदल घडवले प्रायव्हेट FM च्या क्षेत्रात, आणि अप्रतिम आरजेस घडवलेत. त्यामुळे रेडिओ मिरची. ओके, हे टाकलं तर चालेल? हो, बिंदास. आणि गझल की कविता? ऐक, तू अवघड करतेस माझं काम. कविता म्हणेन मी, कारण कविता थोडी सोपी असते समजायला. गझल खूप कमी लोकांना कळते, पण कविता सहज पोहोचू शकते, त्यामुळे कविता. ओके. आणि नाटक की चित्रपट? नाटक. बेस्ट. आवडतं नाटक? आवडतं नाटक वाऱ्यावरची वरात. क्या बात. वा, मलाही खूप आवडतं. मस्त, कमाल. आणि आता शेवटच्या प्रश्नाकडे वळूयात. तुझ्या आवाजात आम्हाला काहीतरी ऐकायला खूप आवडेल आज तू इथे आलास. नक्की, चालेल. मी ऐकवतोच, पण मला आवर्जून इथे सांगावंसं वाटतं की यशश्री, इतकं मुद्देसूद छान एखाद्याला प्रश्न विचारता येऊ शकतात हे मी तुझ्याकडनं शिकलोय आज. थँक्यू फॉर दिस. कारण खूप छान तू अभ्यास, जसं मला जाणवलं, आणि तुमची टीम पण कमालच काम करते, आणि तुम्हाला खूप शुभेच्छा तर आहेतच. पण मला असं वाटतं की तुमच्या माध्यमातून मला दिसतंय की आपल्या देशातल्या या प्रसार माध्यमांचं भविष्य उज्ज्वल आहे. सो बेस्ट ऑफ लक तुम्हाला. आणि एक म्हणजे आज खरं तर तुम्ही ज्या कारणास्तव मला इथे बोलवलंय ते म्हणजे मला काहीतरी एक अनुभव आहे या क्षेत्रात काम करण्यात, किंवा अनुभवी लोकांकडनं तुम्हाला काहीतरी ऐकायचं, तर त्याला तजुर्बा त्याला म्हणतात, बरोबर? तो थोडा हिंदीत आहे. ओके. तजुर्बा क्या होता है? किसी के बस पहले आ जाना, जरूरी नहीं कि वो उसका हकदार बने. कोई किताब या फिर कोई वीडियो या फिर कोई भी चीज, वो तो किसी और की हुई ना, वो तुम्हारी नहीं है. कोई किताब या फिर कोई वीडियो भी तो किसी और का हुआ ना, वो तुम्हारा नहीं है. पहले के जमाने में कहानियों का एक जरिया हुआ करता था, लेकिन उतना भी नहीं. तो सवाल तो फिर वही रहा कि क्या होता है तजुर्बा. सदियों से चली आ रही चीजों को अपने तरीके से फिर एक बार जीकर फिर जिंदगी को वापस लौटा देना, बिना किसी कर्जे के, और शहर को कुछ इस तरह से देखना जो ज्यादातर लोग नहीं देख पाते.
वो होता है तजुर्बा. वा, क्या बात आहे. अजून एखादी शायरी? शायरी मराठीत सांगतो. एक कविता मला जी फार आवडते आणि मी खूप लिहिली होती त्या कॉलेजच्या वयामध्ये. क्या बात आहे. कधी कधी दूर निघून जातेस तू वाऱ्याच्या एका झुळकेसोबत. म्हणजे पोरं प्रेम करतात मुलगी निघून जाते है ना कोणाशी तरी लग्न करून. तर कधी कधी दूर निघून जातेस तू वाऱ्याच्या एका झुळकेसोबत आणि मी मात्र हिशेब लावत बसतो चिकटून राहिलेल्या चुकार पागोळ्यांचा. बापरे. मातीच्या मनावर तर कसं आभाळच मोकळं होतं. मातीच्या मनावर तर कसं आभाळच मोकळं होतं. पण होतो तर शेवटी चिखलच ना. पण तरीही खूप हवंसं वाटतं. पण तू की तुझी आठवण हे मात्र अजूनही ठरायचंय. क्या बात आहे. हे मात्र अजूनही ठरायचंय. वा, कमाल. सो खूप मजा आली दादा. थँक्यू सो मच. तू जे काय आम्हाला सांगितलंस आणि नक्कीच यातून रेडिओ हे आपल्यासाठी एक खूप महत्वाचं प्रसार माध्यम आहे असं मला वाटतं. म्हणजे ते आधी वाटतच होतं. तू जे म्हणालास की ते अजून क्लिअर होतं कोणीतरी सांगितल्याने. सो हे आज परत एकदा क्लिअर झालं की खरंच रेडिओ हे खूप मोठं आपल्यासाठी साधन आहे. खूप महत्वाचं साधन, प्रसार माध्यम आपल्यासाठी ते आहे. आणि असाच रेडिओ ऐकत राहूयात. छान छान ऐकत राहूयात. चहा पीत राहूयात आणि रेडिओ ऐकत राहूयात. पुन्हा एकदा तुमचेही आभार. आणि या निमित्ताने मला फक्त एवढं सांगायचं आहे की रेडिओ जिवंत ठेवायचा असेल तर तो आपल्याला ठेवायचा आहे आणि यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. सो नक्की ऐका रेडिओ. थँक्यू सो मच दादा. थँक्यू. असेच व्हिडिओज आणि पॉडकास्ट ऐकण्यासाठी गप्पा गोष्टी कविताला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.